जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर. मागील AI सिरीज मध्ये आपण AI म्हणजे काय, AI कसं काम करतं आणि AI आपल्याला रोजच्या कामात कसं मदत करू शकतं याची एक मजबूत पायाभरणी केली. आजपासून आपण सुरू करत आहोत AI सिरीज भाग 2 आणि हा व्हिडिओ आहे या सिरीज मधला पहिला पण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. कारण आज आपण बोलणार आहोत AI टूल्स वापरण्याआधी प्रत्येकानं समजून घ्यायलाच हव्या अशा गोष्टींवर. मित्रांनो, आज AI इतका पॉप्युलर झालाय की कोणी म्हणतं AI मुळे नोकऱ्या जातील, तर कोणी म्हणतं AI मुळे काम सोपं होईल. कोणी ChatGPT वापरतो, कोणी जेमिनी, कोणी कोपायलट. पण एक गोष्ट फार कमी लोक विचारतात, आपण AI योग्य पद्धतीने वापरतोय का? आणि म्हणूनच हा व्हिडिओ. आजचा हा व्हिडिओ कोणत्याही स्पेसिफिक टूल बद्दल नाही, तर आजचा व्हिडिओ आहे AI वापरण्याची माइंडसेट, अप्रोच आणि राईट मेथड समजून घेण्यासाठी. मित्रांनो, AI हा ना जादू आहे ना शॉर्टकट. AI म्हणजे एक पॉवरफुल असिस्टंट. जसं कॅल्क्युलेटर तुमचं गणित शिकत नाही पण गणित करताना वेळ वाचवतो, तसंच AI आहे. जर तुमच्याकडे क्लॅरिटी नसेल, जर तुम्हाला काय विचारायचंय तेच माहिती नसेल, तर AI कडून योग्य आउटपुट मिळणं शक्य नाही. यालाच म्हणतात गार्बेज इन गार्बेज आउट. AI ला तुम्ही वेग क्वेश्चन विचारलात तर वेग आन्सर मिळणारच. म्हणूनच AI वापरण्याआधी पहिली सवय लावा, क्लिअर थिंकिंग. स्वतःला आधी प्रश्न विचारा, मला नक्की काय हवंय? मला आउटपुट टेक्स्ट हवा आहे का, आयडिया हवा आहे का, समरी हवी आहे का, की मला स्टेप बाय स्टेप सोल्युशन पाहिजे आहे? ही क्लॅरिटी आली तर AI तुमच्यासाठी गेम चेंजर ठरतो. तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आता दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट. मित्रांनो, AI कधीही तुमच्यासाठी डिसिजन घेत नाही. AI तुम्हाला सजेशन्स देतो, ॲनालिसिस देतो, ऑप्शन्स देतो. डिसिजन नेहमी तुमचाच असतो. AI ने सांगितलं म्हणून ते अंतिम सत्य असतंच असं नाही. एस्पेशली एज्युकेशन, करिअर, ॲडमिशन, लीगल किंवा फायनान्शियल मॅटर्समध्ये AIचा आउटपुट ब्लाइंडली फॉलो करणं धोकादायक ठरू शकतं. AI म्हणजे असिस्टंट, ह्युमन म्हणजे ऑथॉरिटी. हा बॅलन्स लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट जी स्टुडंट्स आणि ऑफिस स्टाफसाठी फार महत्त्वाची आहे. AI वापरून काम लवकर होतं, पण AI वापरून जबाबदारी कमी होत नाही. उदाहरणार्थ, AI ने तुमच्यासाठी ॲप्लिकेशन ड्राफ्ट केली, मेल लिहून दिला, रिपोर्ट तयार करून दिला, पण ते सबमिट करण्याआधी रिव्ह्यू करणं, चेक करणं ही तुमची जबाबदारी आहे. कारण पुढे हे सबमिट केल्यानंतर यावरील काही गोष्टींचे उत्तर तुम्हालाच द्यायचे आहे, यावरील स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचे आहे. हे जर तुम्हाला समजले नाही तर तुम्ही दुसऱ्यांना, वरिष्ठांना, विद्यार्थ्यांना काय समजवणार? म्हणून मी नेहमी सांगतो, चेक करा, तपासा, समजून घ्या, तुमच्या शैलीत परफेक्ट तयार करून घ्या, नंतरच पुढे द्या. AI कधी कधी कॉन्फिडंट टोनमध्ये चुकीची माहिती देऊ शकतो. यालाच AIच्या भाषेत हॅल्युसिनेशन असं म्हणतात. म्हणजे AI खोटं बोलतो असं नाही, पण अवेलेबल पॅटर्नवरून अंदाज लावतो. म्हणूनच AI आउटपुट म्हणजे फायनल ड्राफ्ट नाही, तर फर्स्ट ड्राफ्ट समजा. पुढे जाण्याआधी एक छोटं काम करा. तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आता चौथी आणि फार प्रॅक्टिकल गोष्ट, AI ला जितकं कॉन्टेक्स्ट द्याल तितकं आउटपुट इम्प्रूव्ह होतो. फक्त ॲप्लिकेशन लिहून दे असं सांगितलं तर जेनेरिक ॲप्लिकेशन मिळेल. पण मी 11वीचा विद्यार्थी आहे, मी कला आर्ट शाखेतून प्रवेशासाठी अर्ज केला आहे आणि मला स्कॉलरशिपसाठी अर्ज लिहायचा आहे
फॉर्मल टोन पाहिजे. इंग्लिशमध्ये 200 ते 250 वर्ड्समध्ये असं सांगितलं तर आउटपुट कम्प्लिटली चेंज होतो. म्हणजे AI ला आदेश नाही तर ब्रीफिंग द्यायची सवय लावा. जसं तुम्ही एखाद्या ज्युनियर स्टाफला काम सांगता तसं AI ला समजा. आता मित्रांनो, AI सिरीज 2 मध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये एक एक करून वेगवेगळे AI टूल्स पाहणार आहोत. या टूल्सला कसे वापरावे, प्रॉम्प्ट कसे द्यायचे हे उदाहरणसह समजून घेऊ. तुम्ही जर स्टुडंट असाल तर नोट्स, समरी, प्रेपरेशन, प्रेझेंटेशन कसं करता येईल ते पाहणार आहोत. ऑफिस स्टाफ असाल तर लेटर्स, रिपोर्ट्स, डेटा हँडलिंग, ऑटोमेशन हे सगळं प्रॅक्टिकली कसं होतं ते पाहणार आहोत. आणि इम्पॉर्टंटली कोणतं टूल कधी वापरायचं आणि कोणत्या कामासाठी कोणतं टूल बेस्ट आहे हे सुद्धा क्लिअर होईल. पण लक्षात ठेवा, टूलपेक्षा आधी थिंकिंग इम्पॉर्टंट आहे. AI तुमचं फ्युचर ठरवत नाही, पण AI वापरण्याची तुमची पद्धत तुमचं फ्युचर नक्कीच बदलू शकते. म्हणून हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका. गरज वाटली तर परत ऐका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण पहिलं ऍक्च्युअल AI टूल पाहू तेव्हा तुम्ही टोटली रेडी असाल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कारण AI शिकणं आज ऑप्शन नाही तर नेसेसिटी आहे. आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत शिकत रहा, प्रश्न विचारत रहा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.